नमस्कार, कविताज क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या भागात आपण गजऱ्याचा तिसरा प्रकार पाहणार आहे। हाही विणायला एकदम सोपा आहे। जसे आपण स्क्रंचीचे बबल स्टिच विणले तसे या गजऱ्यासाठी विणणार आहे। तर इथे मी ऑलरेडी हे गजरे करून ठेवलेले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम छान दिसतात हे आणि विणायला एकदम इझी आहे। तर यामध्ये फक्त 2 लाईन आपल्याला विणायचे आहेत। एक लाईन आहे ती ग्रीन कलरची आणि दुसरी व्हाईट कलरची। तर इथे आपल्याला 3.25 mm चा क्रोशे हुक वापरायचा आहे आणि आपल्याला नीडल लागणार आहे। तर सर्वप्रथम आपण ग्रीन कलरने विणायला सुरुवात करायची। ग्रीन कलरच्या लोकरीची स्लिप नॉट घालायची आणि एकूण 80 चेन आपल्याला विणून घ्यायचे। तर इथे मी 80 चेन विणून घेतलेले आहेत। आता आपल्याला प्रत्येक चेनमध्ये सिंगल क्रोशे विणायचा आहे। तर इथे मी पहिली चेन आहे ती स्किप करते आणि दुसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशे विणते आणि आता प्रत्येक चेनमध्ये मी एक सिंगल क्रोशे विणत जाणार आहे। या ठिकाणी मी सिंगल क्रोशेची ही लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे आणि इथे लोकर कट करून घेतलेली आहे। आता ही ग्रीन कलरची स्ट्रीप आपली तयार झाली आहे। यानंतर आता व्हाईट कलरच्या लोकरीने आपल्याला विणकामाला सुरुवात करायची आहे। या ठिकाणी पहिल्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करायचा आहे आणि व्हाईट कलरची जी लोकर आहे त्याची स्लिप नॉट घालून अशा पद्धतीने हा लूप पहिल्या स्टिचमधून बाहेर काढायचा। यानंतर 2 चेन विणायचे आणि आता आपल्याला 3 डबल क्रोशे टुगेदर विणायचे आहे। त्यासाठी लोकर रॅप करायची आहे सुईवर। पहिल्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करायचं आहे, हुक बाहेर काढायचं आहे, लोकर ओढून दोनातून बाहेर काढायची, पुन्हा रॅप करून सेम स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करायचं, रॅप करून लोकर बाहेर काढायची, पुन्हा रॅप करून दोनातून हुक बाहेर काढायचं, पुन्हा रॅप करून सेम प्रोसिजर, स्टिचमध्ये हुक इन्सर्ट केलं, लोकर ओढून घेतली, आता रॅप करून 2 स्टिचमधून लोकर ओढून घेतली आणि आता सुईवर जे 4 स्टिचेस राहिलेत त्यातून लोकर ओढून घ्यायची। तर हा आपला 3 डबल क्रोशे टुगेदर तयार झाला। यानंतर 2 चेन विणायचे आणि सेम स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं, पुन्हा 2 चेन। आता नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला सेम प्रोसिजर करायचे, 3 डबल क्रोशे टुगेदर, एक वेळा दोनाचा एक केला, पुन्हा 2 वेळा दोनाचा एक आणि 3 वेळा दोनाचा एक। यानंतर 4 स्टिचेसमधून लोकर बाहेर काढायची, 2 चेन विणायच्या आणि स्लिप स्टिच घालायचं, पुन्हा 2 चेन आणि नेक्स्ट स्टिचमध्ये बबल स्टिच। पुन्हा 2 चेन घालून स्लिप स्टिच घालायचं। तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक चेनमध्ये एक एक बबल स्टिच विणत जायचं आहे। हे आता मी या लाईनच्या शेवटपर्यंत विणून घेते। या ठिकाणी मी सिंगल क्रोशेच्या एका साईडचं विणकाम करून घेतलेलं आहे। तर इथे शेवटी आपल्याला जो सिंगल क्रोशे आहे
त्यामध्ये पुन्हा पुढचा बबल स्टिच विणायचा आहे. तर नेहमीप्रमाणे सुरुवातीला 2 चेन विणायच्या आणि आता या सिंगल क्रोशेमध्ये आपल्याला पुढचा बबल स्टिच विणायचा आहे. तर इथे आपण 3 डबल क्रोशे टुगेदर विणायचे. दोन चेन आणि सेम ठिकाणी स्लिप स्टिच. आता सिंगल क्रोशेच्या ऑपोजिट साईडला जी चेन दिसते इथे, त्या ठिकाणी आपल्याला आता पुन्हा बबल स्टिच विणत जायचे. तर 2 चेन विणून मी या साईडला पहिला बबल स्टिच घालते. यानंतर 2 चेन मिळून पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये पुढचा बबल स्टिच विणायचा आहे. पुन्हा 2 चेन आणि नेक्स्ट स्टिचमध्ये बबल स्टिच. तर अशा प्रकारे पहिले 3 बबल स्टिच मी इथे विणून दाखवलेले आहेत. याच पद्धतीने पुन्हा आपण या साईडला शेवटपर्यंत बबल स्टिचचं विणकाम करणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिकली हे असे ट्वेल्स आपल्याला मिळालेले आहेत. तर पूर्णपणे विणकाम झाल्यानंतर हे अशा पद्धतीने डबल दिसतं, त्यामुळं गजरा एकदम भरगच्च असा दिसून येतो. तर अशा पद्धतीने ही या साईडची जी लाईन आहे ती मी पूर्णपणे बबल स्टिचची विणून घेते. इथे मी शेवटपर्यंत हे बबल स्टिचेस विणून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम भरगच्च असा हा गजरा तयार झालेला आहे. आता यानंतर हा जो लोकरीचा एंड आहे तो आपण सुईने आतमध्ये ओढून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचे लोकर कट करायचे. आणि अशा प्रकारे आपला छान असा हा मोगऱ्याचा गजरा तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशनसोबत.